नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण शिमला मिरचीची चमचमीत भाजी करणार आहोत. ही भाजी करायला एकदम सोपी व तितकीच टेस्टी आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 मोठ्या शिमला मिरच्या घेतल्या आहेत. त्या धुवून नंतर कट केल्या आहेत. त्यातील बिया काढून मी अशा प्रकारे त्या मोठ्या कट करून घेतल्या आहेत. व एक मोठा कांदा सुद्धा अशा प्रकारे कट करून घेतला आहे. तुमच्या आवडीनुसार त्याला कट करून घेऊ शकताय. आता एका पॅन मध्ये 1 चमचा तेल घेऊया. तेल थोडे गरम झाले की त्यात शिमला मिरची व कांदा घालायचा आहे व 2 मिनिटे थोडे परतून घ्यायचे आहे. शिमला मिरची व कांदा जास्त परतून घ्यायचा नाही. मीडियम गॅसवरती ते परतून घ्यायचे आहे. जास्त सॉफ्ट होईपर्यंत सुद्धा परतायचे नाही. आपल्याला पाहिजे असे परतून झाले आहे. आता एका प्लेटमध्ये आपण ते काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आणखीन 2 टेबलस्पून तेल घालूया. तेल थोडे गरम झाले की 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे थोडे तडतडले की 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया. कांदा मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त सोनेरी होईपर्यंत सुद्धा परतायचा नाही. कांद्याचा रंग हलकासा बदलायला लागल्यावर त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया व आणखीन 2 मिनिटे ते परतून घ्यायचे आहे. म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास येणार नाही. 2 मिनिटे कांदा परतून झाल्यानंतर त्यात 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत. टोमॅटो एकदम बारीक चिरायचा आहे. तुम्ही इथे टोमॅटोची प्युरी सुद्धा वापरू शकताय. टोमॅटो थोडा सॉफ्ट झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. व आणखीन 2 मिनिटे हलवत टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आता त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया व थोडे हलवून घेऊया. टोमॅटो छान सॉफ्ट झाले आहेत. चमच्याने थोडे टोमॅटो मॅश करून घेऊया. आता अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद थोडी मिक्स करून घेऊया व 1 टेबलस्पून आता बेसन पीठ घालायचं आहे. बेसन घातल्यानंतर ते चांगले परतून घ्यायचे आहे. बेसनामुळे ग्रेव्हीला चांगला थिकनेस येतो. अधूनमधून चमच्याने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. आता बेसन सुद्धा छान परतून झाले आहे. आता तिखट घालून घेऊया. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला व अर्धा चमचा रंगाचे तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिरची वापरत आहे. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर व पाव चमचा गरम मसाला वापरायचा आहे. मसाले 2 मिनिटे मध्यम आचेवरती परतून घ्यायचे आहेत. थोडे परतून झाल्यानंतर आता गॅस मंद आचेवरती करायचा आहे. आता इथे मी 3 टेबलस्पून दही घालत आहे. दही घालताना गॅस मंदच ठेवायचा आहे म्हणजे दही फाटत नाही. दही घालायच्या अगोदर थोडे फेटून घेतले होते. आता ग्रेव्ही सतत हलवत परतून घ्यायची आहे. थोडे परतून झाल्यानंतर भाजी शिजण्यासाठी त्यात अर्धा कप पाणी घातले आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्या. पण पाणी थोडे कमीच घालायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. थोड्या वेळाने झाकण काढून बघूया. ग्रेव्हीला छान तेल सुटले आहे. थोडे हलवून घेतल्यानंतर आपण आता शिमला मिरची घालून घ्यायची आहे. शिमला मिरची घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटे ती परतून घ्यायची आहे. आता थोडा वेळ झाकण ठेवूया व आणखीन 2 मिनिटे ती शिजवून घेऊया. म्हणजे शिमला मिर्च हलकीशी सॉफ्ट. आता शेवटी भाजीत
1 चमचा कसुरी मेथी व भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. थोडे हलवून आणखीन 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरती ती शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकताय ग्रेव्ही छान दिसत आहे. कलरसुद्धा मस्त दिसत आहे. भाजीला तेलसुद्धा छान सुटले आहे. अशा प्रकारे भाजी शिजवून घ्यायची आहे. आता भाजी तयार झाली आहे. ही भाजी भाकरी किंवा चपातीबरोबर मस्त लागते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की करून बघा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.